ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं आज संपूर्ण भारतामध्ये 12.5 लाख केमिस्टांचा संप पुकारण्यात आलेला आहे। या संपात प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ऑनलाईन औषधाची जी विक्री होते जी संपूर्णतः बेकायदेशीर आहे। एक ड्रग अँड कॉस्मेटिक जो 1940चा जो ॲक्ट आहे जो 1945 मध्ये अमेंड झाला त्याच्यात अशी प्रामुख्याने अशी त्याच्यात नमूद केलेलं आहे की फार्मसीच्या देखरेखीमध्येच औषधाची विक्री व्हावी। परंतु या कोविड काळात सरकारनं एक अधिसूचना आणली की जेणेकरून रुग्णांना घरपोच औषधे मिळावे। कोविड काळात तशी परिस्थिती असल्यामुळं आम्ही देखील त्याला पाठिंबा दिला, परंतु जसा कोविड काळ संपला तर ती अधिसूचना मागं न घेण्यात आल्यामुळं ऑनलाईन प्लॅटफॉर्मने त्याचा दुरुपयोग करून सर्रासपणे जी बेकायदेशीरपणे ऑनलाईन औषधाची विक्री सुरू आहे या एका लढ्याकरता आम्ही संपूर्ण केमिस्टांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण संपूर्ण भारतात NPPA नॅशनल फार्मास्युटिकल प्राइस ऑथॉरिटी म्हणून जी एक संस्था आहे जी DPCO अंतर्गत औषधाच्या किमती नियंत्रित करते आणि त्या किमतीच्या अनुषंगानं आमच्या रिटेल केमिस्टचं आणि होलसेल केमिस्टचं जे मार्जिन ठरलेलं आहे त्याहीपेक्षा अतिरिक्त जो काही डिस्काउंट आहे तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दिला जातो आणि त्यामुळं एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा त्याच्यातून तयार होते। आमची सरकारकडे हीच मागणी आहे की ज्या हे मोठे जे कॉर्पोरेट प्लेयर आहे यांच्याशी आमचे छोटे दुकानदार स्पर्धा करू शकत नाही आणि त्यामुळे एक चुकीचा संदेश आणि आम्हाला आमच्या हातातून हा व्यवसाय जाण्याचा धोका यांनी तयार झालेला आहे। सरकारकरता हीच आमची वारंवार आम्ही त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत, मीटिंग केलेल्या आहे, परंतु कुठल्याही स्वरूपाचं त्याला प्रत्युत्तर किंवा त्याला आम्हाला त्याच्यातून दिलासा न मिळाल्यामुळे हे संपाचं आजचं हत्यार आम्ही उभारलेलं आहे। अहिल्यानगरमध्ये संपूर्णतः 4000 मेडिकल स्टोअर आहे, परंतु आमचा हा लढा सरकारशी आहे, रुग्णांशी नाही। म्हणून आम्ही आमच्या अत्यावश्यक सेवेकरता संपूर्ण प्रत्येक तालुक्यातून 5-5 मेडिकल स्टोअरची नावे आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। त्या ठिकाणी संपर्क करून रुग्णांना आम्ही अत्यावश्यक सेवा जी आहे ती पुरवणार आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की हा लढा आमचा सरकारशी आहे तर रुग्णांशी नाही, त्यामुळे त्यांचे आम्ही कुठल्याही प्रकारची हेळसांड होऊ देणार। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण बघतोय की ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्याच्याकरता कुठल्याही नियमावली नसल्यामुळं अनेक जी काही तरुण पिढी आहे जी साधारणतः कोरेक्स सारखी किंवा जी काही नशेची औषधं असतील किंवा NDPS सारखी औषधं असतील त्याचप्रमाणे गर्भपातासारख्या औषधाचा देखील मोठ्या प्रमाणात एक त्याचा ऑर्डर दिली जाते आणि कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळाल्यामुळे आपली एक संपूर्ण पिढी बिघडण्याचं काम या निमित्तानं होणार आहे। या संपूर्ण व्यवस्थेपुढे कुठल्याही सरकारी नियंत्रण नसल्यामुळं अतिशय निर्दोषपणे बनावट औषधांचा देखील या प्लॅटफॉर्मवर खूप मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला आहे आणि त्याच्याने रुग्णांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आलेलं आहे। सरकारची संपूर्ण यंत्रणा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन फार्मसीवर कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नसल्यामुळं त्याची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळं तसं त्यांच्यावर कंट्रोल आणणं अवघड आहे। परंतु रिटेल दुकानकरता ड्रग इन्स्पेक्टर सारखी एक रचना आहे जी संपूर्ण जिल्ह्यात त्याचं ऑफिस असतं। अशा कुठल्याही प्रकारच्या जरी तक्रार असतील तर निश्चितपणे तुम्ही त्यांच्याकडे तक्रार करू शकता। त्या दुकानावरती ड्रग इन्स्पेक्टर भेट देऊन त्या तक्रारीची खातरजमा करून निश्चितप्रमाणे अशा दुकानदारावर कारवाई देखील करण्यात येते। याविषयी निश्चितपणे खात्री देऊ शकत नाही। जर तुम्ही साधारणतः आपण अनेक ठिकाणी बघतो, अनेक मीडिया हाऊसाने देखील त्याचं मोठ्या प्रमाणात पर्दाफाश केला आहे की जसं टेल्मा 2040 ही साधारणतः रक्तदाबाकरता मोठ्या प्रमाणात औषधं विकली जातात आणि त्याचं मोठ्या प्रमाणात बनावट औषधं देखील अनेक बॅचेसच्या उपलब्ध असल्यामुळं त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात गदारोळ मधल्या काळात आपल्याला बघायला मिळाले।